राज्यातील विनाशकारी प्रकल्पाविरोधात माकप आणि किसान सभा आक्रमक झाली आहे। पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीनं भव्य पायी मोर्चा काढलाय। जल, जंगल आणि जमीन वाचवणं तसंच वाढवणसारखे विनाशकारी प्रकल्प त्यांना विरोध करणं यासाठी त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। डहाणूच्या चारोटीपासून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी मनोरमध्ये मुक्काम केलेला होता आणि आता या मोर्चानं मनोरहून पालघरच्या दिशेनं कूच केलंय। तर हा मोर्चा आज पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी, कामगार, आदिवासी सहभागी झालेत। मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करणार असल्याचं आणि रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दिलेला आहे। या पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी या संदर्भात इशारा दिलाय। चर्चा ही हा जिल्हा कलेक्टर कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतरच सक्षम अधिकारी जे असतील ते आणि शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा होईल असं आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास पुढची भूमिका काय राहील? खरं म्हणजे आता जवळजवळ 50,000च्या वरती हा शेतकरी या पायी मोर्चामध्ये सामील झालेला आहे आणि तो हा अपेक्षा आलेला आहे की माझ्या पदरामध्ये काही ना काही ज्या मागण्या त्याच्यातलं माझ्या पदरात काही ना काही पडेल, त्याची निराशा होणार नाही ही नक्कीच दखल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जिल्हा नेतृत्व घेत आहे। ह्या मागण्या सविस्तर चर्चा होऊन मागण्या जर पदरात पडल्या नाही तर पुढची भूमिका आमची असेल एकतर हाच 50,000चा मोर्चा, त्याच्यामध्ये अजून 20,000 वाढवू आम्ही आणि मुंबईच्या दिशेने मंत्रालय आगेकूच करू, नाहीतर मग आम्ही रेल रोको करू। हे आमच्याकडे दोन पर्याय आहेत। तर या मागण्याची दखल घेतली गेली नाही तर आम्ही या संदर्भात आणखी उग्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। वाढवणसह विनाशकारी प्रकल्पांविरोधात त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। आणि आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। झी 24 तासवर आपण ही माहिती पाहतोय। स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकारात वाढ होणार, मताधिकार देण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला जाणार। कॅबिनेट बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी, महापौर निवडीमध्ये मताधिक्य वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय अशा संदर्भात सध्या चर्चा रंगलेली आहे।